नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण संगणक या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, ईमेल मार्फत संगणकात प्रवेश करतात आणि संगणकाचे नुकसान करतात. त्यांना काय म्हणतात? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, व्हायरस. 1 मेगाबाईट म्हणजे साधारणतः किती किलोबाईट? तर हे साधारणतः चे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 1000 किलोबाइट्स. खालीलपैकी कोणते एक ब्राउझरचे नाव आहे? ऑप्शन आहेत मायक्रोसॉफ्ट, एक्सेल, ट्रोजन हॉर्स, इंटरनेट एक्सप्लोरर, विंडोज. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, इंटरनेट एक्सप्लोरर. जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटरचे नाव आहे. तर जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटरचे नाव काय आहे? तर ऑप्शन आहेत ENIAC, सुपर कॉम्प्युटर, पेंटियम, कॉमटॉप. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, ENIAC. बाह्य उपकरणे संगणकात जोडण्यासाठी कशाचा वापर करतात? पोर्टलचा, मॉडेमचा, प्रोब्सचा, माऊसचा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पोर्टलचा. कुकीज म्हणजे काय? तर कुकीजचा अर्थ टेम्पररी इंटरनेट फाईल फोल्डर, ट्रान्झिट इंटरनेट फाईल फोल्डर, टर्मिनल इंटरनेट फाईल फोल्डर आणि टेम्पररी इंटरनेट फाईल फाइंडर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, टेम्पररी इंटरनेट फाईल फोल्डर. डेटाद्वारे पाहिलेल्या वेबसाईट फाईलची नोंद कुकीमध्ये असते. ऑप्शन आहे संगणक, सर्व्हर, इंटरनेट, सीडी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इंटरनेट. खालीलपैकी कोणते कम्प्युटर नेटवर्कचे प्रकार आहेत? तर खालीलपैकी कोणते कम्प्युटर नेटवर्कचे प्रकार आहेत? तर ऑप्शन आहेत लॅन, मॅन, वॅन, वॅन, रिंग, स्टार, इंटरनेट, वॅन, बस यापैकी एकही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, लॅन, मॅन, वॅन. बीपीएसचे पूर्ण रूप सांगा. बिट्स पर सेकंड, बायनरी प्रोटोकॉल सिस्टीम, बिट्स पर सेक्शन यापैकी एकही नाही. तर याचं अचूक उत्तर आहे बिट्स पर सेकंड. पीपीओचे विस्तृत रूप कोणते? बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, बिट्स प्रोग्राम ऑपरेशन, बिट्स पर ऑपरेशन यापैकी एकही नाही. तर याचे पण अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. संगणकाचा वेग व क्षमता डेटासवर अवलंबून असते. रॅम, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस. तर अचूक उत्तर आहे रॅम. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये डॅश व डॅश यांचा समावेश असतो. कशा-कशाचा समावेश असतो? तर ALU इनपुट व आउटपुट, ALU कंट्रोल युनिट व मेमरी युनिट, इनपुट व लॉगिंग युनिट व आउटपुट, आउटपुट, इनपुट व मेमरी युनिट. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ALU कंट्रोल युनिट व मेमरी युनिट. कॉम्प्युटरच्या कामावर नियंत्रण ठेवणारा भाग कोणता असतो? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कीबोर्ड, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क. तर याचे उत्तर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला CPU म्हणतो आपण. वेबसाईटच्या पद्धतीतील www याचा अर्थ काय होतो? वर्ल्ड वाईड वेब, वाईड वेब वंडर, वर्ल्ड वेब वाईड यापैकी कोणते नाही. तर याचे अचूक उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब, जे की आहे ऑप्शन क्रमांक अ. माहिती फाईल किंवा डॉक्युमेंटची देवाणघेवाण करण्यासाठी उभारलेले एखाद्या कंपनीतील अंतर्गत नेटवर्क म्हणजे? तर ऑप्शन आहेत वॅन, इंटरनेट, मॅन, वॅन. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, लॅन. खालीलपैकी कोणते साधन नेटवर्कशी संबंधित नाही? मॉडेम, राउटर, ब्रिज, फायबर ऑप्टिक. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, ब्रिज. खालीलपैकी कोणते केबल डेटा अधिक वेगाने वाहून नेते? कोआक्सियल,
मायक्रोवेव्ह, फायबर ऑप्टिक, सॅटेलाइट. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, फायबर ऑप्टिक. लॅन नेटवर्कमध्ये अनधिकृत व्यक्तीस प्रवेश करण्यापासून रोखण्याचे काम जयजयशी यंत्रणा करते. अँटीव्हायरस, इंटरनेट, फायरवॉल, प्रोटोकॉल. तर याचे अचूक उत्तर आहे फायरवॉल. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी खालीलपैकी कोणता कायदा शासनाने लागू केला आहे? नेटवर्क सुरक्षा कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 यापैकी एकही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. इंटरनेटद्वारे एका संगणकातून दुसऱ्या संगणकाकडे फाईल पाठवण्यासाठी डॅश या प्रोटोकॉलचा वापर केला जातो. तर ऑप्शन आहेत FTP, TCP/IP, HTML, SMTP. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, FTP. राज्यातील शाळांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांना इंटरनेटने जोडण्याच्या सरकारच्या प्रकल्पाचे नाव काय आहे? तर सामूहिक माहिती केंद्र, विद्यावाहिनी प्रकल्प, आभासी विद्यापीठ, 3G प्रकल्प. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विद्यावाहिनी प्रकल्प. ग्रामीण विकासाच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारचा एक प्रकल्प म्हणजे डॅश होय. तर विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, वायरलेस. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, सामूहिक माहिती केंद्र. सायबर गुन्हे वाढण्याचे प्रमुख कारण कोणते? नवीन सॉफ्टवेअरचा विकास, नेटवर्किंग करणे, संगणकाचा तसेच इंटरनेटचा वाढता वापर, डेटा एन्क्रिप्शन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, संगणकाचा तसेच इंटरनेटचा वाढता वापर. संगणक व नेटवर्क सुरक्षेचा सर्वात योग्य मार्ग कोणता? पासवर्डचा उपयोग करणे, अँटीव्हायरस प्रोग्राम टाकणे, डेटा एन्क्रिप्शन वरील सर्व. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व गोष्टी. संगणकातून व्हायरस काढून टाकणाऱ्या किंवा त्यास निष्क्रिय करणाऱ्या विशिष्ट प्रोग्रामला डॅश असे म्हणतात. तर त्याला ऑप्शन आहे डेटा एन्क्रिप्शन, अँटीव्हायरस, राउटर, इंटरनेट प्रोटोकॉल. तर ऑप्शन बी बरोबर आहे अँटीव्हायरस. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे दूरस्थ शिक्षण, ज्याला ई-लर्निंग म्हणतात, पद्धतीस चालना मिळते? सक्षम नेटवर्क सेवा, इंटरनेटचा वाढता वापर, वेळेचे बंधन नसणे, वरीलपैकी सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. ज्या इंटरनेट साइटसोबत डॅश अशी अक्षरे असल्यास ती सुरक्षित मानली जाते. HTTP, www, TCP, FTP. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, HTTP. FTPचे विस्तृत रूप कोणते? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, फाईल ट्रान्समिशन प्रोटोकॉल, फुल ट्रान्सफर प्रोग्रेस, फाईल ट्रान्समिशन पाथ. तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. प्राथमिक हेल्थ केअरसाठीचे मीडिया लॅब एशियाचे पोर्टेबल मॉडेलचे नाव काय आहे? सेहत साथी, ई हेल्थ, वी हेल्थ, धन्वंतरी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, सेहत साथी. संगणक परिभाषेत HTML चे संक्षिप्त रूप काय आहे? हायब्रिड टेक मॅनेजमेंट लँग्वेज, हायर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट लँग्वेज, हायब्रिड टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. तर विद्यार्थ्यांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.